महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात तब्बल 8% मतदारांची वाढ झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला। BLOनी आपल्या रिपोर्टमध्ये या मतदारसंघात अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली आहे, त्यामुळे हे दुसरं-तिसरं काही नसून मतांची चोरी आहे असं ते म्हणाले। राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची मोठी हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप केला होता। या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी मॅच फिक्सिंग करण्यात आले होते असं ते म्हणाले होते। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एका पोस्टद्वारे महाराष्ट्रातील भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आकडेवारी दिली आहे। राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8% मतदारांची वाढ झाली आहे। काही बूथवर तर 20 ते 50% वाढ झाली आहे। BLO अर्थात बूथ लेवल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली। माध्यमांनीही विना सत्यापित पत्ते असणाऱ्या हजारो मतदारांचा शोध घेतला आणि निवडणूक आयोग गप्प की यात सहभागी ही वेगळी हेराफेरी नाही, ही स्पष्ट मतांची चोरी आहे। या प्रकरणी कव्हरअप करणं हाच कबुलीनामा आहे। त्यामुळे आम्ही मशीन रीडेबल डिजिटल मतदार यादी व CCTV फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत असं गांधी यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी नैऋत्य नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडथे यांचा पराभव केला होता। फडणवीसांनी टपाली मतदानापासूनच प्रतिस्पर्धी उमेदवारावर आघाडी घेतली होती। त्यानंतर EVMच्या मतमोजणीतही ते आघाडीवरच राहिले। फडणवीसांना 4713 तर गुडथेंना 2467 असं मतं मिळाली होती। 25व्या फेरीनंतर फडणवीस गुडधेंपेक्षा 34302 मतांनी पुढे होते। फडणवीसांना 1,15,504 तर गुडते यांना 81,202 मतं मिळाली होती। एकूण 3 फेऱ्या बाकी होत्या, पण ही आघाडी भरून निघणं शक्य नसल्याने कार्यकर्त्यांनी अगोदरच त्यांच्या विजयाचा जल्लोष केला। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राहुल गांधी यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले। ज्यांना जनतेनं नाकारले तो आता जनादेश नाकारत आहे। राहुल यांना आपले म्हणणे जनतेला समजावून सांगता आला नाही की ते लोकांना गोंधळात टाकतात, हेच त्यांचं धोरण आहे। जनतेनं काँग्रेसला नाकारलंय, त्यामुळे आता काँग्रेस लोकशाहीची प्रतिमा मलिन करण्यासाठी EVMला दोष देत आहे। आता प्रत्येक निवडणुकीत EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची विरोधकांना सवय झाली आहे असं देखील ते म्हणाले आहेत।